शासनाला भानावर आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. कॉम्रेड शिवाजी मगदूम. बांधकाम कामगारांचा विभागीय मेळावा. मुरगुड 2014 पासून प्रचंड महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य देणं सुरू केलं, पण 50% धान्य कमी करून कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीतील पैसे वाचवले. बांधकाम कामगारांचे मेडिक्लेम योजनेसारख्या खऱ्या अर्थाने कामगारांचे कल्याण करणाऱ्या योजना बंद करून कामगारांची आरोग्य वाहिनी बंद केली आहे. शासनाला भानावर आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केलं. कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या समाजवादी प्रबोधिनी सभागृहात सेटू संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचा विभागीय मेळावा झाला. यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे 2014 नंतर महागाईचा दर प्रचंड वाढलाय, कामगारांच्या कल्याणकारी योजना बंद करून ठेकेदार आणि मंत्र्यांचे बगलबच्चे पोसणाऱ्या वस्तू वाटप योजना लादल्याचं वास्तव मांडलं. बांधकाम कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी कल्याणकारी मंडळात दलाल तयार झाले आहेत. त्यांच्याकडून कामगारांची लूट सुरू आहे. ती थांबवण्यासाठी संघटना आपल्या दारी मोहीम राबवा, गावागावांमध्ये सभा घेण्याचं आवाहन करत आपल्या न्याय मागण्यासाठी 22 जानेवारी रोजीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मगदूम यांनी केलं. जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगसगिरी वाढली आहे, एजंटांचा सुळसुळाट वाढलाय, हे रोखण्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराड, कॉम्रेड मोहन गिरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार, कागल तालुका अध्यक्ष विक्रम खतकर, भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी मोरे, करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे, जिल्हा सदस्य मोहन गिरी, नामदेव पाटील, शिवाजी कांबळे, दगडू कांबळे, राजाराम आरडे, संतोष राठोड, दिनकर जाधव यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे.